या स्पेशल रिपोर्टमधून। किमान समानमधून मवियाची मोड बांधणार, 8 जागांवर मवियात जागा वाटपाचा तिढा। आधी किमान समान कार्यक्रम, नंतर जागा वाटप। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मवियाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर मवियानं सुटकेचा निश्वास सोडलाय। पण आधी किमान समान कार्यक्रम आणि नंतर जागा वाटप अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। इंडिया आघाडीची जी अवस्था झाली तीच या आघाडीची होऊ नये अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली। या आघाडीचं इंडिया होऊ नये ही आम्ही दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून प्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे। तुमच्याकडून मवियाचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीमध्ये सर्व घटक पक्षांच्या सदस्यांचा समावेश असेल। 8 दिवसात ही समिती अहवाल सादर करेल आणि त्यानंतर पुढील आठवड्यात मवियाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होईल। यापूर्वी वंचितनं लोकसभेसाठी 12 जागांची मागणी केली होती, पण आता 12 जागांच्या मागणीवर वंचितनं पाणी सोडलंय। 6 जागांसाठी ते आग्रही आहेत। यामध्ये अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, बुलढाणा आणि अमरावतीच्या जागेचा समावेश आहे। दरम्यान भाजप विरोधात सशक्त लढा उभा करण्यासाठी मवियातील पक्ष पूर्ण ताकदीनं कामाला लागलेत। आपापसातील वादामुळे मवियात फूट पडणार नाही याची काळजी बैठकांमध्ये घेतली जाते। महाविकास आघाडीने राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांचं वाटप केलंय, पण उर्वरित 8 जागांचा तिढा कायम आहे। यामध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डीच्या जागेचा समावेश आहे। या जागांवर शिवसेना आणि काँग्रेसनं दावा केलाय। याशिवाय मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू आहे, पण 2019 मध्ये दोन्ही जागा शिवसेनेनं जिंकल्यामुळे ठाकरे गट या जागांवर ठाम आहे। सध्या वंचितला अकोला आणि राजू शेट्टी यांना हातकणंगले या जागा दिल्या जाणार आहेत। मात्र आंबेडकर एका जागेवर समाधानी होणार नसल्यानं मवियात एकमत होऊन जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।